तर उद्या आहे गुढीपाडवा आणि कुठलाही सणवार आला की ग्राफिक डिझायनरचं काम जे आहे तर ते वाढतं, कारण प्रत्येक यूट्यूब क्रिएटरला असेल किंवा प्रत्येक व्यावसायिकाला असेल फेस्टिवल पोस्ट जी आहे तर ती कंपल्सरी त्यांच्या व्यवसायाशी रिलेटेड लागते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी आज कशा प्रकारे 3 मोठ्या युट्यूबर्ससाठी, मराठी युट्यूबर्ससाठी स्पेशली फेस्टिवल पोस्ट जी आहे तर ती बनवणार आहे, स्पेशली गुढीपाडवाची, आणि तीही मराठीमध्ये आणि तीही मोबाईलवरून अगदी 5 मिनिटात. चला तर मग बघूयात मी कशा प्रकारे डिझाईन बनवते. अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन असते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर डिझायनिंग स्टार्ट करूयात आता आपण. तर मी फोन वापरूनच हे जे डिझाईन्स असतील तर ते बनवणार आहे. तर सगळ्यात पहिलं सख्या बहिणी सख्या जावा या चॅनल आहे तर ना त्याच्यासाठी बनवूयात. तर माझ्याकडे त्यांचा एक फोटो आहे जो की मी इंस्टाग्रामवरून घेतला होता, बट फोटोला थोडंसं फिनिश करायला हवं, जसं की त्याचा बॅकग्राऊंड मला रिमूव्ह करायचा होता. सोबतच तो फोटो ना क्रॉप होता, तर त्यासाठी मी मॅजिक एक्सपांडचा जो टूल आहे ना तर तो यूज केला. तर जे ऑलरेडी वापरतात किंवा ग्राफिक्स बनवतात तर त्यांच्या लक्षात आलं असेल बेसिक कॉन्सेप्ट. जे नाही वापरत तर थोडंसं बघा, तुम्हाला इंटरेस्ट येईल नक्कीच याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर मी काय केले, एक टेम्पलेट होती, त्या टेम्पलेटमधलं मला आरतीचं ताट जे आहे तर ते ताट हवं होतं, नैवेद्याचं ताट जे आहे तर ते हवं होतं, आणि गुढी जी आहे तर ती हवी होती. त्यामुळे मी ती टेम्पलेट घेतली आणि त्यानंतर त्याची बॅकग्राऊंड जी होती ना तर ती मला रिमूव्ह करायची आहे, कारण ती मला तिथे नको आहे. मला झेंडूच्या फुलाची एक बॅकग्राऊंड हवी होती, तर ती मला एका दुसऱ्या टेम्पलेटमध्ये अवेलेबल झाली, तर तो पण टेम्पलेट मी घेतला. आणि मग कंटेंट जो होता तो मी ऑलरेडी आधी काढून ठेवला होता की काय कंटेंट मला ऍड करायचा आहे, तर तो मी कंटेंट घेतला आणि इकडून फक्त जस्ट कॉपी पेस्ट केला कंटेंट. त्यानंतर सिम्पली मला अलाइनमेंट करायची आहे टेक्स्टची, म्हणजे व्यवस्थित बॅलन्स करायचं आहे, कुठेही काही आपल्याला अरेंज करून चालत नाही. ठीक आहे, त्याची साईज असेल, त्याची पोझिशन असेल टेक्स्टची, तर ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. तर मी रेड आणि ग्रीन या 2 कलर कॉम्बिनेशनमध्येच टेक्स्ट वरची सेट केली. त्याच्यानंतर देवनागरी फॉन्ट स्टाईल घेतली आणि खाली जी टेक्स्ट लिहिलेली आहे ना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, तर ती जी टेक्स्ट होती तर ती मी वरती व्यवस्थित अरेंज करून घेतली. त्याच्यानंतर मला त्यांचा युट्यूबचा ID जो होता तर तो मेन्शन करायचा होता, जसं की त्यांचं नाव युट्यूबचं, कारण नक्कीच ते त्यांच्या कम्युनिटीला पोस्ट करतील. आणि मग त्यासाठी मी ते केलं. आणि बॅकग्राऊंडला एक गोल्डन कलर, म्हणजे प्लेन कलर नको होता मला व्हाईट, त्यामुळे गोल्डन कलरची डिझाईन घेतली आणि त्याची ट्रान्सपरन्सी जी होती ना तर ती कमी केली, आणि त्यामुळे व्यवस्थित ती डिझाईन जी आहे तर ती उठून दिसायला लागली. त्याच्यानंतर फोटो सेव्ह केला PNG फॉर्मॅटमध्ये, आणि यांचा नंबर माझ्याकडे आहे त्यामुळे मी फोटो सेव्ह माझ्याकडून त्या फोटोवरती माझा डिटेल्स लिहायचे ॲड केले होते, माऊली ग्राफिक्स असं, मग ते पुन्हा सेव्ह केले आणि व्हॉट्सॲप थ्रू त्यांना हा जो फोटो होता तो शेअर केला. तर मी बघा लास्ट टाइम पण त्यांना दिवाळीचे जे फोटोज होते ना तर ते पण शेअर केले होते, त्यांना आवडले होते, त्यांनी कम्युनिटीवरती पोस्ट पण केले होते. त्याच्यानंतर मी नेक्स्ट डिझाईन करायला घेतली वाव समृद्धी या मराठी चॅनलसाठी. त्यासाठी मी पुन्हा गुढीपाडवाशी रिलेटेड जे काही एलिमेंट्स असतील तर ते सर्च करायला घेतले. तर हे टेम्पलेट्स ॲज इट इज वापरायचे नव्हते आपल्याला, त्यामुळे काही चेंजेस त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच करायचे आहेत. आता हे जे क्रिएटर्स आहेत ना तर हे सगळे मराठी यूट्यूब क्रिएटर्स आहेत, तर त्यांच्यासाठी इंग्लिशचा कंटेंट घेऊन चालणार नाही, कारण गुढीपाडवा मराठी सण आहे, त्यामुळे मराठी टेक्स्ट इथे ॲड करायचे. तर समृद्धीताईचा पण फोटो होता माझ्याकडे, मी इन्स्टावरून घेतला होता, तर तो फोटो सिम्पली बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आणि क्रॉप केला. त्याच्यानंतर इथली काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे जे की मी पहिल्या फोटोसाठी ॲड केली होती, जसं की शुभेच्छा देणारा मेसेज वगैरे, तर सिम्पली, आणि वरती यूट्यूब लिहिलेला फॉर्मॅट जो आहे तर तो मी सिम्पली त्याच इमेजवरून कॉपी केला आणि या दुसऱ्या इमेजवरती पेस्ट केला, थोडासा वेळ माझा वाचवण्यासाठी. आणि मग याच्यामध्ये काही चेंजेस, जसं की नाव चेंज करावं लागेल, वाव समृद्धी. आता वाव समृद्धीचा स्पेलिंग DDHI होतं की DHI होतं माहीत नव्हतं, त्यामुळे एकदा कन्फर्म केलं, कारण कोणालाही एखादी डिझाईन देताना ना तर त्याचे स्पेलिंग मिस्टेक्स काहीच करायची नसतात, कन्फर्म करायचं, 2 वेळा असेल 3 वेळा असेल, स्पेलिंग मिस्टेक्स काय असतील तर त्या चेक करायच्या आणि मग शेअर करायचं. मग त्याच्यानंतर मी खाली जो कंटेंट होता ना तर त्याची पण फॉन्ट स्टाईल जी होती ना तर ती चेंज केली, कारण हे दोन्ही पण मोठे मोठे क्रिएटर्स आहेत, त्यामुळे याचाच कंटेंट त्याला, त्याचाच कंटेंट याला आपण करून चालत नाही. मग त्यानंतर मला गुढीपाडवाची जी टेक्स्ट स्टाईल होती ना तर ती पण चेंज करायची होती, तर त्यासाठी मला एलिमेंट्समध्ये वेगवेगळे टेक्स्ट जे होते तर ते अवेलेबल झाले. तर मी एलिमेंट्समधून एक टेक्स्ट घेतली, पण मला असं होतं की गुढीचा कलर वेगळा आणि पाडवा लिहिलाय ना तर त्याचा कलर वेगळा, तर त्यासाठी मी काय केलं, सेम एलिमेंट जो होता ना तर तो मी डुप्लिकेट केला आणि तो क्रॉप केला, सो दॅट मी 2 वेगवेगळे कलर्स त्याला ॲड करू शकते. खूप बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन केलं ना तर नक्की लक्षात येईल आणि ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण यायला लागेल.
आणि मग खाली हा जो शुभेच्छाचा हे होता टेक्स्ट होता ना, तर त्याला पण मला व्यवस्थित बॅलन्स करायचा होता त्या सर्कलमध्ये टोटल आणि अलाइन करायचं होतं. आणि मराठी फॉन्ट स्टाईल जर तुम्ही वापरताय तर देवनागरी फॉन्ट स्टाईल जी आहे तर ती तुम्हाला यूज करायची असते. तर फॉन्ट स्टाईल यूज केली, अलाइनमेंट त्याला सेंटरची मी दिली इथे, कारण मला थोडंसं ती व्यवस्थित वाटत होती. त्याच्यानंतर नेक्स्ट मला करायचं होतं की कलर कॉम्बिनेशन्स मला चेंज करायचे होते, कारण मी मोस्टली असं करते ठीक आहे, जिथं जिथं मला शक्य आहे तर तिथे तिथं मी ऑप्शन्स देत असते क्लायंट्सना. तर इथे बघा मी येलो कलरचा जो कॉम्बिनेशन आहे ना तर तो ॲड केला, सो दॅट ग्रीन प्लस येलो दोन्ही ऑप्शन्स मी तिला देऊ शकते. तर इथे मी थोडीशी गोल्डन डिझाईन, म्हणजे प्लेन अगदी येलो नको आहे त्यामुळे वरती कॉर्नरला एक गोल्डन डिझाईन घेतली आणि त्या डिझाईनच्या अकॉर्डिंगली पुन्हा टेक्स्ट जी असेल तर ती चेंज करायला लागणार होती, कारण लाईट कलर जर असेल तर त्याच्यावरती डार्क कलरची टेक्स्ट लागते आणि डार्क कलर जर असेल तर त्याच्यावरती लाईट कलरची टेक्स्ट लागते, कारण टेक्स्ट तुमची उठून दिसली पाहिजे. त्यासाठी मी पुन्हा टेक्स्टचा जो कलर होता तर तो चेंज केला. आणि त्याच्यानंतर फायनली ग्रीन आणि येल्लो मधले हे जे दोन पोस्टर्स होते तर ते मी डाउनलोड केले, पुन्हा सेम PNG फॉर्मॅटमध्ये केले. जर क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही त्यांना दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये पण देऊ शकता. तर समृद्धीताईचा पण नंबर होता माझ्याकडे, तर दोन्ही डिझाईन्स मी तिला शेअर केला. आय होप तिला ते आवडतील. त्याच्यानंतर नेक्स्ट मला करायचं होता प्रांजल शिंदे व्लॉगसाठी. तर इकडे बघा पुन्हा मी काही टेम्पलेट्स थ्रू एलिमेंट्स घेते, काही डिझाईन्स घेते. तर इकडे बघा हे डिझाईन्स बाकीचे होते तर ते मी डिलीट केले. फक्त मला गुढी हवी होती त्यातली एलिमेंटमध्ये, आणि आरतीचं ताट आणि नैवेद्याचं ताट आहे तर ते मी सेमच वापरले सगळ्यांसाठी. तर ते मी इथे प्लेस केलं. तर याची प्लेस प्रॉपर असणं, याची पोझिशन प्रॉपर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग त्याच्यानंतर मला फोटो जो होता ना आपला तर तो ॲड करायचा आहे. तर मला ॲक्च्युली हा फोटो मिळाला तर त्याचा मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आणि त्याला मी फ्लिप केला. या साईडला चेहरा करायचा होता, कारण उलटा बाहेर तर करू शकत नाही डिझाईनच्या, त्यामुळे ते मी व्यवस्थित इथं अरेंज केलं. आणि मग गुढीपाडवाशी रिलेटेड पुन्हा काही टेक्स्ट असतील तर त्या मी थोड्याशा सर्च केला. इकडे मला टेक्स्ट मिळाली. पुन्हा आरतीचं ताट आणि नैवेद्याचं ताटची बॅलन्स पोझिशन जी होती तर ती मी चेंज केली, बॅलन्स जो आहे तो व्यवस्थित करण्यासाठी. आणि मग पुन्हा टेक्स्ट फॉर्मॅट जो आहे, मेसेज फॉर्मॅट जो आहे तर तो जुन्या प्रिव्हियस डिझाईनमधून कॉपी केला, पण इकडे तो अरेंज जो आहे तर तो वेगळा केला, थोडासा खाली केला बॉटमला. दोन्हीला मी इथे सेंटर अलाइनमेंट दिली आहे दोन्ही टेक्स्टला, आणि व्यवस्थित पद्धतीने तो अलाइन करून इथे घेतला. कलर कॉम्बिनेशन चेंज केला. त्याच्यानंतर अजून एक मला करायचा होता तो म्हणजे या चॅनलचा जो नाव आहे जसं की प्रांजल शिंदे व्लॉग्स आहे तर ते मला इथे ॲड करायचं होतं. तर त्यासाठी मी पुन्हा फॉर्मॅट सेम घेतला आणि फक्त नाव इथून जे आहे तर ते मी चेंज करणार, प्रांजल शिंदे व्लॉग्स, आणि त्याला मी बोल्ड करते थोडंसं. ओके, परफेक्ट. तर डिझाईन आपली रेडी झालेली आहे. व्यवस्थित अलाइनमेंट बॅलन्स आहे चेक करायचं, स्पेलिंग मिस्टेक्स काय नाही आहे तर ते चेक करायचं, आणि मग PNG मोडमध्ये डाउनलोड करून पुन्हा शेअर करायचं. तर प्रांजलताईचा पण नंबर होता, कारण या सगळ्या क्रिएटर्ससोबत आपण कोलॅबरेशन केलं होतं लास्ट इयरला, त्यामुळे या सगळ्यांचे नंबर सेव्ह आहेत. त्यामुळे तिला सुद्धा मी पर्सनली हा जो फोटो आहे तर तो मी शेअर केला. तर आय होप हे सगळे फोटोज त्यांना आवडतील. आणि जर क्लायंटकडून काही रिक्वायरमेंट आली, काही चेंजेस आले, काही कलर चेंजेस आले किंवा काही मेसेजमध्ये चेंजेस आले तर ते सुद्धा मी त्यांना लगेचच 5 मिनिटांमध्ये माझ्या या फोन थ्रू करून देऊ शकते. तर इतकं सोपं असतं. तर आपल्याला नेहमी वाटत असते की ग्राफिक्स म्हणजे काहीतरी वेगळं असतं किंवा ते मोबाईलवरून करता येईल का, तर तुम्ही बघितलात आता मी तुमच्या समोरच 10 मिनिटांमध्ये फेस्टिवल पोस्ट बनवले. तर हेच जर फेस्टिवल पोस्ट तुम्ही बाहेर बनवताय तर अगदी एका सिंगल पोस्टला मी तुम्हाला जास्त अमाऊंट नाही सांगत किंवा हरभऱ्याच्या झाडावरती नाही, तर एक सिंगल पोस्ट जी आहे ना तर ती ॲटलिस्ट 200 रुपयाला तुम्ही देऊ शकताय कुठल्याही क्लायंटला, कुठल्याही कस्टमरला. तर अगदी 10 मिनिटांमध्ये मी 600 रुपयाचा जो काय कमाई असेल तर ती माझी केलेली आहे. कशी केलेली आहे तर ते मी तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे. तर हीच कमाल आहे तुमच्या फोनची. हा जो तुमचा स्मार्टफोन आहे तर याला तुम्ही स्मार्टली जर वापरलात तर तुमच्यासाठी खूप ऑप्शन्स जे आहेत तर ते ओपन होतात. ते ग्राफिक डिझायनिंगमध्ये जर तुम्हाला आवड असेल तर कम्प्युटर नाही आहे किंवा लॅपटॉप नाही आहे हे जर तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल, पण आता तसं नाही आहे. टेक्नॉलॉजी चेंज झाली आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आलेले आहेत. आणि माझ्याकडे पर्सनली कम्प्युटर लॅपटॉप दोन्ही आहेत, पण मला कंटिन्युअसली वर्कस्पेसवरती बसून काम करणं पॉसिबल होत नाही. मी निवांत इथं बसली, आता सकाळचे वाजलेत 6 आणि मी रेकॉर्डिंग करते कारण मला आता लगेच हा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करायचा आहे. तर त्याच्यासाठी तर मला टाईमची फ्लेक्झिबिलिटी आहे, सोबतच प्लेसची फ्लेक्झिबिलिटी आहे. कम्प्युटर लॅपटॉप कुठेही कॅरी तुम्ही करू शकत नाही, तर मोबाईलवरून कुठेही काम करू शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये कुठल्याही क्लायंटची रिक्वायरमेंट आली तर तुम्ही कुठेही बाहेर गेला, तुम्ही ऑफिसमध्ये आहे
तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, काही करताय, तर तुम्ही 5 मिनिटांमध्ये तुमच्या क्लायंटला फोनवरून डिझाईन जी आहे तर ती पाठवून देऊ शकताय. तर हा बेनिफिट आहे या सॉफ्टवेअरचा. तर आपले ग्राफिक्स जर तुम्हाला शिकायचं असेल, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, जर मी आता बनवलेली डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्हाला खरंच घरातून काहीतरी वर्क फ्रॉम होम काम करायचं असेल आणि असं वाटतंय का आपण सुद्धा फोनवरून अशा टाईपचे डिझाईन्स बनवून इतरांना देऊ शकतो आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकतो, तर नक्कीच आपल्या ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता. आता नवीन बॅच जी आहे तर ती 2 एप्रिलला चालू होते, जी की ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोर्सचे डिटेल्स हवे असेल तर नक्कीच तुम्ही, मी व्हॉट्सअप नंबर देते त्याच्यावरती इन्क्वायरी करू शकताय. आणि टायमिंग जी आहे तर ती दुपारी 2 ते 3 आणि रात्री 8 ते 9 असे 2 टायमिंग्स आहेत. सो दॅट तुम्ही वर्किंग जरी असलात तरी तुम्हाला रात्रीची बॅच अटेंड करता येईल. ऑर एल्स तुम्हाला नसेल पॉसिबल, तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा दिले जातात, जे की लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डिंग्स असतात डेली. आणि सेपरेट टीचर आहेत तुमचे डाऊट्स काय असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 1000 रुपीजमध्ये मिळतात. म्हणजे आपल्या माऊली बिझनेसचा एकच गोल आहे की कमीत कमी फीजमध्ये, म्हणजे अफोर्डेबल फीजमध्ये जास्तीत जास्त क्वालिटीची सर्व्हिस तुम्हाला मला द्यायची आहे. कारण कोर्स दिला आणि मग आपला कॉन्टॅक्ट नाही झाला किंवा तुमचे डाऊट्स क्लिअर झाले तर असं नको आहे. तर त्याच्यासाठी स्पेशली सेपरेट टीचर आपण घेतलेले आहेत, सो दॅट तुमचे सगळे डाऊट्स जे असतील ग्राफिक्स रिलेटेड तर ते कव्हर होतील. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, तुम्ही मेडिकल असाल, इंजिनिअरिंग फील्डमध्ये असाल, कुठल्याही फील्डमध्ये असाल, तर तुम्ही या फील्डमध्ये यायचं असेल तर अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपले लेक्चर्स जे असतील ते चालू असतात. 2 महिन्याचं ड्युरेशन आहे. त्यामुळे जर तुम्हाला क्लाससाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तुम्हाला या डिझाईन्समधली कोणती डिझाईन जास्त आवडली, कोणत्या यूट्यूब क्रिएटरसाठी बनवलेली डिझाईन जास्त आवडली तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवी आहे तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे भरपूर कमेंट्स येत असतात की सोशल मीडिया एजन्सी रिलेटेड काही कंटेंट पोस्ट कर, एजन्सीचे ग्राफिक्स रिलेटेड कंटेंट पोस्ट कर. बट खरं सांगायचं तर सध्या अकॅडमीच्या इतक्या ह्याच्यामध्ये मी आहे की अकॅडमी आपली इतकी चांगली चालू आहे आणि एजन्सी जी आहे तर ते एजन्सीसाठी मी स्पेशल ग्राफिक डिझायनर्स ठेवलेले आहेत, मार्केटिंगसाठी सेपरेट टीम आहे. त्यामुळे एजन्सीचं थोडंसं माझ्यावरचं प्रेशर जे आहे तर ते कमी आहे. बट अकॅडमी जी आहे जिथं मी मुलींना शिकवते, स्टुडंट्सना शिकवते, तर तिथे थोडंसं प्रेशर जास्त असतं की काही गोष्टी वेळेवर डिलिव्हर कराव्या लागतात आणि मला स्वतः तिथे अटेंड राहावं लागतं. तर त्यासाठी जास्तीत जास्त मी कंटेंट तुम्हाला अकॅडमीजच देत असते. बट इथून पुढे मी माझ्या एजन्सीचं सुद्धा जास्तीत जास्त कंटेंट, म्हणजे डिझायनिंग रिलेटेड काही कंटेंट असेल तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर तुम्हाला हा कंटेंट बघायला आवडेल का तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दिसते ना तर ती हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.